विश्व 24 न्यूज हर पल आपके साथ। नमस्कार, विश्व 24 न्यूजमध्ये आपल्या सर्वांचे सहर्ष स्वागत। प्रभाग क्रमांक 9 कर्णिक नगर अक्कलकोट नाका येथील रहदारी असल्यामुळे जागोजागी रस्ता खराब झाला असून नागरिकांचा हाल होत असून नागरिकांनी केली महानगरपालिका प्रशासनाकडे विनंती मागणी। बख्त्यार मोहोळकर, संतोष बोगा, राजेश्वर चितली, मुकेश माने, प्रभाकर यादगिरी, लक्ष्मण पतंगे, तुषार खंदारे, संजीव आडकी, प्रसाद माने, नितीन लोबो, किरण भंगरे, शशिकांत विभूते। मध्ये येणारा रोड जो आहे ना, कच्चा रोड आहे, पूर्ण कच्चा रोड आहे आणि एक गाडी टू व्हीलर सुद्धा गेली इथून तर धूळ उडतच राहते आणि ते धूळ आणि आमचे दुकान आहेत ना, माल धुवून तुम्हाला सांगतो अक्षरशः एक तर त्या लॉकडाऊनमध्ये उन्हाळा त्रास झालेला आहे आणि आता दुकानदारी करावं म्हणलं तर व्यवसाय कमी आहे आणि त्या जे धुळ्याचं प्रमाण गेल्या फक्त किती धूळ आहे निघून जायचं बघायला आलं आहे। आम्ही 65 वयामध्ये किती काम करायचं आहे एका दुकानामध्ये, सगळं मालाचं सत्यानाश होऊन चाललेलं आहे। एक आणि पाणी मागायचं म्हणलं तर पाणीचा पण प्रॉब्लेम चालूच आहे आणि ह्या रोडवर कोण लक्ष देत नाही। आणि सर्वात कर्णीनगरमध्ये जास्तीत जास्त रहदारी ह्या रोडलाच आहे। एक लक्ष्मी मंदिरचा एक रोड आहे आणि हा एक रोड कर्णीनगरमध्ये येणारा एकदम। तर लवकरात लवकर हे रोडचं काम झालं तर आम्हाला जरा समाधान वाटेल। बस ये कर्णिक नगर पे और इस कर्णिक नगर में सारे रोड के हिसाब से ये रोड बहुत कच्चा है और बहुत सारे खड्डे हैं, उसकी वजह से मतलब सारे एक्सीडेंट्स होने के चांसेस है। सो मैं चाहती हूँ कि मतलब इनको ये जो बड़े लोग हैं उनको तकलीफ़ ना होए, क्योंकि यहाँ पे ओल्ड एज का मतलब बहुत ज़्यादा है लोग यहाँ पे। सो वो ही नहीं, उसके अलावा भी पोल्यूशन बहुत ज़्यादा है। फिर यहाँ पे मतलब जो भी मतलब दुकानें वगैरह हैं उनके मतलब पूरा धूल निकलता है, उठता है, क्योंकि रोड इतना कच्चा है, पूरा पोल्यूशन ज़्यादा बढ़ रहा है, उनको बहुत ज़्यादा तकलीफ़ हो रही है। तो मैं चाहती हूँ कि मैं मतलब क्या नमस्कार करती हूँ कि ये सब पूरा मतलब जो भी है जल्दी स्मार्ट सिटी बोलते हो ना, फिर जल्दी ठीक करो। फिर ये कर्णिक नगर बहुत अच्छा एरिया माना जाता है बाहर, फिर ये रोड जल्दी से जल्दी ठीक किया जाए बस हो जाए बस सारा। थैंक यू। आणि कर्णीनगर हे आहे ना आपल्या सोलापूर शहरातल्या सोसायटी 1 नंबर म्हणून तुम्ही डिक्लेअर केलं आहे। आज रोडची परिस्थिती बघायला गेलं ना, अक्षरशः दुकानामध्ये जे आहेत ना, दुकानामध्ये मला दिवसातून 5-7 वेळेला झटक्यात बसावं लागतं आहे आणि 65 वयामध्ये दवाखान्याला पैसे किती घालायचं, डोळेचा मला लय त्रास आहे, मला दुनियाचा त्रास उरलेला आहे। हे बघा, एक तर आता ते परवा एल्लालिंग मठामध्ये काय तर शिदू ठेवले येऊन तपासणी करा म्हणले त्याने। त्या डॉक्टरवर गेले की ते नुसतं पैसे फाडायचंच काम करते। कलिंगनगर राहतो आणि कलिंगनगर पद्मानगर या ठिकाणी कलिंगनगरचा भाग वेगळा आणि इकडं एल्लालिंग नगरचा भाग वेगळा आहे, त्यामुळे दोन्हीचा मध्ये हा रस्ता असल्यामुळं दोघंही नगरसेवक जे होते त्यांनी एकाने पण या ठिकाणी लक्ष दिलेलं नाही आहे आणि त्यामुळे हा रस्ता जास्त रहदारीचा आहे आणि अक्कोट नाका ते एल्लालिंग मठ भैयावस्ती हे सर्व पूर्ण रस्ता खचले गेल्यामुळं ज्या ठिकाणी खड्डे पडलेले आहेत त्या खड्ड्यामुळं अनेकदा आणि या ठिकाणी मोठमोठ्या म्हणजे जड वाहनेसुद्धा या ठिकाणी MIDCला जातात, ते रस्ता म्हणजे जड वाहनामुळे सुद्धा रस्ता खराब झालेला आहे आणि जे पाण्याची लाईन आहे ते जे कनेक्शन आहे पाईप फुटून या ठिकाणी पाण्याचा त्रास लोकांना होतो आणि धुळीचा सामनासुद्धा या रस्त्यावर होतो। त्यामुळे या ठिकाणी सिमेंट कंपनीचा रस्ता तयार करून मिळावा ही आपल्याला प्रशासनाला विनंती आहे। नगर व्यंकटस्वामी यादगिरी स्थानिक रहिवासी आहे एल्लालिंग नगर पद्मानगरमध्ये। तर आमचं काय जुना अक्कलकोट नाका ते एल्लालिंग मठ भैयावस्तीपर्यंत हे रस्ता अत्यंत खराब झालेला आहे आणि वाहतूक वर्दळीचा रस्ते असल्यामुळे ना इथं 10-12 वर्षापासून रस्ता झाला नाही डांबरीकरण।
तर ते रहदारी असल्यामुळे लोकांचं भार ॲक्सिडेंट व्हायला लागले आणि धूळ उडवणं अतिशय धोका यायला लागले. त्यामुळे रस्ता डांबरीकरण करण्याची आमची मागणी आहे. रस्ता करून मिळावा म्हणून आमची हे आहे, मागणी आहे प्रशासनाला. धर्मण्ण चिप्पा, राहणार अमृता अपार्टमेंट, प्रभाग क्रमांक 9. मी ज्येष्ठ नागरिक असून आमच्या घरासमोरच अपार्टमेंटसमोर जो रस्ता आहे ना, तो फार खड्डे झालेला आहे. आम्हाला गाडीवरून जाता येत नाही. चुकलं आहे की खाली पडून मार लागायची शक्यता असते. परवा 2 ॲक्सिडेंट झाले इथं खड्डे चुकवताना. डांबरीकरण आपलं हे सिमेंटचा रस्ता करून द्या. हा जो रस्ता आहे ना, फार रहदारीचा आहे. 1 सेकंदसुद्धा इथं एक गाडी येत नाही. असेल सारख्या गाड्यांची वर्दळ चालूच असते. राज्यातील महत्त्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व 24 न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.